कालच बीड जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पळळकर, स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके यांची सभा झाली। या सभेमध्ये त्यांनी जोरदार भाषणे केली, परंतु भाषण करत असताना जर पाहिलं तर ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मंडल आयोग लागू केला माननीय व्हीपी सिंग यांनी, परंतु यांचं नाव सुद्धा या नेत्यांनी काल स्टेजवर घेतल्याचं दिसत नाही। यांना काहीच घेणं देणं नाही। ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं मंडल आयोगामुळे, यांनी साधं याची वाच्यता सुद्धा केली नाही, याचं नाव सुद्धा माननीय व्हीपी सिंग यांचं घेतलं नाही। ही अतिशय गंभीर बाब आहे। कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही। मी या स्वतःला ओबीसी समजणाऱ्या नेत्यांना सांगू इच्छितो, महात्मा ज्योतिराव फुले यांना याच मनवादी विचारसरणीच्या लोकांनी त्रास दिला होता। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर तर याच मनवादी विचारसरणीच्या लोकांनी शेण टाकलं होतं, दगड मारली होती, आणि याच विचारसरणीच्या विचाराचे जे लोक आहेत, त्यांचे जे वारसदार आहेत, त्या वारसदारांच्या मांडीला मांडी लावून माननीय मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पळळकर हे बसत आहेत, आणि हीच मनवादी विचारसरणीचं समर्थन लक्ष्मण हाके सुद्धा करताना दिसत आहे। हे ओबीसी समाजाने ओळखावं। माननीय मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पळळकर, लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाची यांनी काल या सभेच्या माध्यमातून पूर्णपणे दिशाभूल केलेली आहे। या जीआरच्या माध्यमातून काय नुकसान झालं हे सांगा ना। झालंय ना नुकसान? तुम्ही तुमचं मत आहे ना, माननीय मंत्री छगन भुजबळ यांचं, गोपीचंद पळळकर यांचं झालंय ना मग तुम्ही सत्तेतून काय बाहेर पडत नाही? एका बाजूला सत्तेची फळं चाखायची आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा। हे फक्त मंत्रिपद टिकवण्यासाठी, आमदारकी टिकवण्यासाठी हे समाजाने ओळखलं पाहिजे। अहो, बाबासाहेब आंबेडकरांनी तर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ना, यासाठी, ओबीसी आरक्षणासाठी। ज्या व्यक्तींनी आपल्या महामानवांना त्रास दिला, ज्या विचाराच्या लोकांनी, त्यांच्या वारसदारांबरोबर मांडीला मांडी लावून बसता आणि लोकांना फसवता। गोपीचंद पळळकर, मी तर तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही ख्रिश्चन धर्माविषयी अत्यंत चुकीची विधानं केलेली आहेत, परंतु क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना सुद्धा याच मनवादी विचारसरणीच्या लोकांनी ख्रिश्चन मिशनरींशी तुमचा संपर्क आहे असं हिनवलं होतं। यावर तुमचं मत काय पळळकर? आणि आता लोक म्हणता, मुलींना म्हणता जिम मध्ये जाऊ नका, घरीच व्यायाम करा। लाज वाटली पाहिजे, काय बोलताय? क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा लाड दिला, मुलींना बाहेर काढलं, शिक्षण घ्यायला सांगितलं, आणि तुम्ही परत म्हणताय घरात चला। हे करायचंय ना तुम्हाला? स्वतःपासून, स्वतःच्या घरापासून सुरुवात करा। बाबासाहेब आंबेडकरांना मी मानतो, गोपीचंद पळळकर सतत बोलत असतात, मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही खरंच बाबासाहेब आंबेडकरांना मानता ना? जरा भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आम्हाला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याचं वाचन भारतीय जनता पार्टीच्या स्टेजवर करा, हिम्मत असेल तर। लक्ष्मण हाके यांची तर परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःला एस्टॅब्लिश व्हायचं आहे। त्यांना धनगर समाजाचं काही घेणं नाही, कारण ज्यावेळेस ते अरुण बोराडे उपोषण करत होते त्यावेळेस त्यांनी त्यांची भेट सुद्धा घेतलेली नाही। त्यांना ओबीसीचा नेता व्हायचंय। अहो, हे सगळं करण्यापेक्षा मी या तिघांना विनंती करत आहे की ओबीसी समाजाच्या ज्या गरजा आहेत, साधी महाज्योतीला स्टायफंड मिळत नाही, साधी बिल्डिंग नाही, त्याच्यावर कधी बोलणार? उगाच समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या माननीय मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पळळकर, स्वयंघोषित नेते, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी करू नये, असं आव्हान आम्ही आपणास करत आहोत।